कोजागिरी पौर्णिमेचं औचित्य साधून नवी मुंबई प्रेस क्लबच्या वतीनं वाशी येथील विष्णुदास भावे नाट्यगृह आयोजित गझल नवाज भीमराव पांचाळे यांच्या तू नभातले तारे या गझल मैफिलीला श्रोत्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। या निमित्तानं शहरातील राजकीय, शासकीय, सामाजिक, सांस्कृतिक आणि पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या मान्यवरांचे कौटुंबिक स्नेहसंमेलन संपन्न झाले। या प्रसंगी राज्याचे वनमंत्री व पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक, बेलापूरच्या भाजप आमदार मंदा म्हात्रे, कोकण विभागीय आयुक्त डॉक्टर विजय सूर्यवंशी व इतर मान्यवर उपस्थित होते। या कार्यक्रमाचं औचित्य साधून वनमंत्री गणेश नाईक, आमदार मंदा म्हात्रे व कोकण विभागीय आयुक्त डॉक्टर विजय सूर्यवंशी यांच्या हस्ते पद्मश्री पुरस्कार प्राप्त सुलेखनकार अच्युत पालव, महाराष्ट्र शासनाचा लता मंगेशकर पुरस्कार प्राप्त गझल नवाज भीमराव पांचाळे व महाराष्ट्र शासनाचा ग्रंथमित्र पुरस्कार प्राप्त नवी मुंबईतील पहिले मान्यवर सुभाष कुलकर्णी या व्यक्तिमत्वांना गौरवण्यात आलं। याशिवाय या प्रसंगी नवी मुंबई शहराच्या निर्मितीनंतर येथील सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक व पर्यावरण क्षेत्रात गत 40 ते 50 वर्षांपासून सतत कार्यरत असलेल्या व नवी मुंबईच्या जडणघडणीमध्ये महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या मान्यवरांना देखील नवी मुंबई प्रेस क्लबच्या वतीनं गौरवण्यात आलं। यामध्ये साहित्य, पर्यावरण व आरोग्य क्षेत्रात सेवाभावी कार्य करणारे डॉक्टर नंदकिशोर जोशी, सांस्कृतिक व सामाजिक क्षेत्रात भरीव कार्य करणारे ललित पाठक, महिला व बालकल्याण क्षेत्रात प्रभावी कार्य करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या तथा साहित्यिका प्राध्यापक वृषाली मखदूम, ज्येष्ठ नागरिकांच्या मदतीसाठी सदैव तत्पर असलेले फेस्कॉमचे अध्यक्ष अण्णासाहेब टेकाळे, साहित्य क्षेत्रात आपला ठसा उमटवणारे प्रमोद कर्नाड या गौरवमूर्तींचा समावेश होता। या प्रसंगी गझल नवाज भीमराव पांचाळे यांनी सादर केलेल्या गझलांना रसिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। माळले सखा तेव्हा नभातले तारे, माळले सखा तेव्हा माळले सखा रोज ह्या खिडकीत माझ्या चंद्र येतो येतो येतो, चंद्र येतो, रोज येतो। रोज ह्या खिडकीत माझ्या चंद्र येतो, तूच नाहीस इथे, तूच नाहीस इथे, तूच नाहीस इथे, हात धराया हा असा चंद्र, अशी रात फिराया तर त्यांची कन्या डॉक्टर भाग्यश्री पांचाळे यांनी सादर केलेल्या गझलांना रसिकांनी मनमुराद दाद दिली आणि एका अविस्मरणीय सांस्कृतिक संमेलनाची सांगता झाली।